कालचा आपला 8 मार्च जागतिक महिला दिन झाला, पण तुम्हाला सुट्टी असल्या कारणाने आम्ही इथे कार्यक्रम करू शकलो नाही. काल पोलीस स्टेशनला आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये आम्ही जाऊन आलो, इथे सुद्धा आलो होतो, पण तुम्हाला सुट्टी असल्यामुळे आपल्याला तो कार्यक्रम करता आला नाही, म्हणून त्या निमित्ताने आज आम्ही आलेलो आहे. जागतिक महिला दिन हा जगभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. काल आपल्या महाराष्ट्राला माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री अशी एक मोठी परंपरा आहे आणि तुम्ही देखील या ठिकाणी आपलं कुटुंब सांभाळून आपल्या इथे कार्यालयात येतात, कार्यालयामध्ये लोकांना सेवा देतात. ही तारेवरची कसरत करत असताना महिलांचा कुठेतरी सन्मान व्हावा ही आमची जनता दरबार, चर्मोद्योग कामगार सेना व शहीद भगतसिंग पथविक्रेता संघ या संघटनांची विचार आपण दरवर्षी या ठिकाणी करतच असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज छोटेखानी एक भेट आणलेली आहे, आम्ही एकेकाने येऊन ती भेट स्वीकारावी असं इथे या ठिकाणी विनंती करतो. घ्या. पण दरवर्षी ह्यांच्याकडून आमचा सर्व आपल्या महिलांचा सत्कार होतो. त्यामुळं खरंच म्हणजे आम्हाला तुमचा एक दिवस तुम्ही सत्कार करता, पण वर्षभर ही आम्हाला प्रेरणा मिळते काम करण्याची. नाहीतर कसं बाहेरून आमच्याविषयी कोण काम करत नाही, हे नाही, असं तसं बोललं जातं. पण हे तुमचा स्तुत्य उपक्रम आहे, अशीच तुमचा उपक्रम चालू दे. कालचा 8 मार्च रोजीचा जागतिक महिला दिन होता. आपल्या कार्यालयाला सुट्टी असल्यामुळं आपले पत्रकार बंधू शहापूर तालुक्यातील दरवर्षी महिला दिना दिवशी एक छोटीशी भेट व प्रमाणपत्र देऊन त्यांचा आदर सत्कार करतात. चालू वर्षी त्यांनी सुट्टी असून कालची सुट्टी असल्यामुळं आज या कार्यालयात वेळ काढून येऊन आपल्या महिलांचा सत्कार केला. त्याबद्दल तहसील कार्यालय प्रशासनातर्फे मी त्याचे आभार व्यक्त करतो. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपण शहापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी भेट दिलेली. इथे ज्या आपलं कर्तव्य सांभाळत म्हणजे घरची सगळी कामं सांभाळून मुलांची जबाबदारी असते, नवऱ्याची जबाबदारी असते, सासू सासरे असतात, या सगळ्यांची जबाबदारी सांभाळून या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडतात. कधी आपल्याला त्या खाकीतील कडक ताई दिसतात, कधी प्रेमाने हात फिरवतात. अशा प्रकारची दुहेरी भूमिका यांच्याकडून राबवली जाते आणि आपलं कर्तव्य या ठिकाणी पार पाडत असतात. यांचा कुठेतरी यथोचित सन्मान व्हावा ही भावना जनता दरबार, तसंच शहीद भगतसिंग विक्रेता संघ, तसंच चर्मोद्योग कामगार सेना यांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आणि त्याचं औचित्य साधून आपण या ठिकाणी त्यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी आलेलो. मी गोयल साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांची सुरुवात ताईंचा सत्कार बेरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यथोचित मान सन्मान त्या ताईंचा कार्यक्रम. मी संतोष गोयल साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या ठिकाणी मान सन्मान करायचा. गोविंद गोयल साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ असते मान सन्मान करायचा.
संभाजी भिडे साहेबांसोबत ज्या महिला काम करतात त्या देखील महिलांसाठी ज्या रोजगाराच्या सुविधा असतात, बांधकाम कामगारांसाठी ज्या सुविधा असतात त्या सुविधा इथे मिळवून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी करूया. मी भोईर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ असते त्या ताईचा यथोचित मान सन्मान करायचा. हॅलो. गोविंद भोईर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ताईचा तुम्हाला सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिलांच्या वतीने तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद, कारण की तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला मनोबल वाढवण्यासाठी जी काही भूमिका घेतली आणि आमच्या नारी आम्ही जे घर सांभाळून कर्तव्य वगैरे करतो याबद्दल जी आपुलकी दाखवली त्याबद्दल खरोखर आपले धन्यवाद. की आमची कुणीतरी नोंद घेते आणि विशेष म्हणजे पुरुष मंडळी घेतात, त्यामुळे सगळ्या महिलांच्या वतीने तुमचे पण खूप खूप धन्यवाद. कालच 8 मार्च जागतिक महिला दिन देशभरामध्ये साजरा केला गेला. त्याच पार्श्वभूमीवरती शहापूरमध्ये आज रविवार असल्या कारणाने सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्या कारणाने जनता दरबार चरमोत्तर कामगार सेना व शहीद भगतसिंग पथविक्रेता संघ या माध्यमातून काल आम्ही सरकारी हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशन या ठिकाणी हा कार्यक्रम केला. पण आपल्या कार्यालयाला सुट्टी असल्या कारणाने या ठिकाणी करता आला आणि त्याचं औचित्य साधून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या महिलांचं असतं की सगळं कुटुंब सांभाळून, मुलाबाळांची जबाबदारी सांभाळून, नातेवाईक असतात, सण असतो, उत्सव असतो, तो सगळं सांभाळून या ठिकाणी कामावर येतात आणि लोकांची कामं करत असताना आपली जी कार्यवरची कसरत चालू असते कुटुंब आणि प्रशासन ही कसरत आम्ही नेहमी बघत असतो आणि आपला कुठेतरी यथोचित मान सन्मान व्हावा तर जनता दरबाराने याची इच्छा आहे आणि त्याच्या माध्यमातून आज छोटेखानी भेट आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो. तर भेटीचा आपण स्वीकार करावा.